नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 1 जून 2025। आजपासून पुढील 16 तारखेपर्यंतचा अंदाज आहे हा हवामान अंदाज। या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे व कोणत्या तारखेला पावसाची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये सविस्तर सांगणार आहोत। तर आजपासून 3 दिवस राज्यामध्ये उघडीप आहे। या कालावधीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी शेतीतील कामे करून घ्यायचे आहेत। काही ठिकाणी अजून वापसा नाही शेतकऱ्यांनो, तिथलची मात्र परिस्थिती अजून थोडीफार जरा परिस्थिती थोडी बिकटच राहण्याची शक्यता आहे। कारण पुढे 3-4 तारखेपासून पुढे अजून पावसाची शक्यता आहे आणि 5 तारखेपासून बऱ्याच भागामध्ये आपल्या राज्याच्या पावसाची शक्यता आहे। पण या कालावधीमध्येच आपल्या शेतीचे कामे उरकून घ्यायचे, लवकरात लवकर उरकून घ्यायचे आहेत। तसे कपाशीला आपल्या जरी भरपूर जरी ओल असली तर कपाशीला ज्या शेतकऱ्यांना कपाशी लावायची आहे त्यांना मात्र आता खूप मोठा 27-28 तारखेला पाऊस पडलेला आहे, तर वापसा नाही। या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी आम्ही सुद्धा काही वेळेस एक वर्ष अशी लावली होती की जी दोरीवर सरकी लावली होती की वापसत नव्हती अजिबात। त्यामध्ये पाऊस आलेला होता आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला होता आमच्या भागामध्ये 10-12 वर्षापूर्वीची सांगत आहे गोष्टी। तर त्यावेळेस आम्ही पूर्ण दोरीवर आम्ही सरकी लावली होती। अशा प्रकारे काही शेतकऱ्यांना आपल्याला सरकी सुद्धा लावावं लागेल की जिथे वापसा नाही तिथे, पण जिथे वापसा आहे तिथे मात्र चांगलं आहे, जिथे चांगली गोष्ट आहे, तर शेतकऱ्यांसाठी चांगली आनंदाची बातमी ती। आता इथं आमच्या इथे वापसा झालेली आहे, चांगली 2-3 दिवसापासून वापसा आहे आणि ते मोकळीच वापसा आहे। ते बघा, हे नांगरटीचं रान आहे, नांगरटीच्या रानामध्ये सुद्धा इथे या भागामध्ये वापसा आहे। मे महिन्यामध्ये इथे आज मे पासून ते 28 मे पर्यंत 70 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झालेली इथं स्वतः मी नोंद करत असतो। गेली 18 वर्षापासून मी स्वतः नोंद घेतोय पावसाची। तर 70 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झालेली आहे। 2 पावस मोठ्या झालेली इथं आणि 2 पावस पेंडवणी झालेली आहेत। असे 4 पावस पडलेले तिथं। पण आता 3 तारखेला पण कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे। 3 तारखेला तुरळक ठिकाणी कोकणामध्ये पावसाची, पण 3 तारखेपासून पुढे मात्र कोकणामध्ये पण पाऊस पडणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा 4 तारखेला पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर व पुणे जिल्ह्यामध्ये 4 तारखेला पावसाची शक्यता आहे। तर 4 तारखेच्या अगोदर म्हणजे 1-2-3 दिवस मात्र तिथल्या शेतकऱ्यांनी कामं शेतीची उरकून घ्यायच्या आहेत। या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुणे विभाग, नगर, नाशिक या भागामध्ये, दक्षिण आणि उत्तर विभाग पश्चिम महाराष्ट्राचा, या विभागामध्ये 4 तारखेपासून पावसाची सुरुवात होणार आहे। तर 5 तारखेला मराठवाड्यामधून पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये 5 तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। पण हे पाऊस सुरू नसून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये 5 तारखेला। पण हा पाऊस मात्र तसाच पावसाचे प्रमाण जे आहे ते वाढत जाणार आहे 5 तारखेपासून। तर त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा 6 तारखेला पावसाची शक्यता आहे। म्हणजे 5-6 तशी 6 पाऊस जे आहे तो आपल्या शेतकऱ्यांना पाऊस पश्चिमेकडून सुरू होणार आहे। तो पश्चिमेकडून सुरू होऊन तसंच डबल पण अजून आता पाऊस विदर्भाकडे 6 तारखेपर्यंत पाऊस जाणार आहे। म्हणजेच आता सध्या जर पाहिलं तर विदर्भामध्ये आज पावसाची उघडीप आहे जास्त स्वरूपामध्ये। आज विदर्भामध्ये आतापर्यंत पाऊस पडलेला आहे की 27, 26, 27, 28, 29, 30 आणि 1 तारखेपर्यंत म्हणजे 30 पर्यंत विदर्भामध्ये पाऊस सुरू झाला। पण विदर्भामध्ये 2-3 दिवसात पुन्हा उघडीप देणार आहे पाऊस। तर विदर्भातल्या शेतकऱ्यांनी उर्वरित शेतीची कामे आहे ती करून घ्यायची आहेत। विदर्भामध्ये 6 तारखेपासून परत पावसाची शक्यता आहे। आणि ह्या शेतकऱ्यांनी आणि परत पण अजून सांगायचं म्हणजे की 9 तारखेपर्यंत 8-9 तारखेपर्यंत पाऊस तुरळक ठिकठिकाणी पडणार आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा। आणि असंच पावसाचे प्रमाण दर दिवसेंदिवस वाढत जाणार आहे। त्यामध्ये मराठवाडा विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि मराठवाड्यातील जिल्हे, तर तसेच नाशिक विभागामध्ये, पुणे विभागामध्ये आणि विदर्भामध्ये हा पाऊस वाढत जाणार आहे। हा पाऊस म्हणजे मान्सूनचा पाऊस आहे। आणि तुम्ही पाहू शकता आता शेतकऱ्यांनो 2 दिवसापासून आपल्या राज्यामध्ये मान्सूनचे वारे सुटलेले आहेत। ते वारे मध्यमच वारे, की असे जोरदार स्वरूपाचे नाहीत किंवा कमी एक स्वरूपाचे नाहीत, मध्यम स्वरूपाचे वारे सुटलेले आहेत। तर गेल्या वर्षी हे वारे 24 मेला आलेले होते, पण ह्या वर्षी काय झालं, हे वारे जे आहेत ह्या वर्षी वारे अरबी समुद्रामध्ये एक चक्रवात तयार झाल्यामुळे वारे हे रुकलेले होते आणि त्यामुळे आपल्याकडे वारे नव्हते आले। ते वारे जे होते त्यामध्ये वारेचे लय बदलता नव्हती, वारे कुंकुणच फिरत होते आपल्या राज्यामध्ये। त्याच्यामुळे आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला 22 तारखेपासून पुढे। पण इथून पुढे मात्र आपल्या शेतकऱ्यांना तर विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे। आता विदर्भ पुन्हा अजून पाऊस हा कमी म्हणजे भाग बदलत पाऊस पडणार। आता 13 तारखेपासून पुढे अजून आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे। 13 तारखेला 13, 14, 15 आणि 16 तारखेला आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस मध्यम तो जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। त्यामध्ये हा पाऊस मराठवाड्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस स्वरूपाचा पडणार आहे 13 ते 16 दरम्यान।
विदर्भामध्ये सुद्धा 13 ते 16 दरम्यान मध्यम ते जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक विभागामध्ये, कोकणामध्ये आणि पुणे विभागामध्ये सुद्धा 13 पासून 13, 16, 17, 13, 14, 15, 16 पर्यंत हा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता आहे. तर हा झाला आपला अंदाज. माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.